गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA द्वितीय वर्ष जो आपला मेजर पेपर आहे, इंट्रोडक्शन टू टेक्स्टाईल आणि क्लोथिंग, तर या पेपरचं आपण पहिलं युनिट जे आहे ते म्हणजे तंतू ते कापड हे आपण सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन टू टेक्स्टाईल म्हणजे कपड्याची जी ओळख आहे, वस्त्राची जी ओळख आहे, याबद्दलची माहिती जी आहे ती आपण आपल्या लास्टच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. आता आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की फायबर म्हणजे तंतू. तर तंतूचं जे कन्स्ट्रक्शन असते किंवा तंतूची जी निर्मिती होत असते त्या अनुषंगाने तंतूचं वर्गीकरण केलं जात असतं. पण तंतूचं वर्गीकरण करण्यापूर्वी तंतू आपल्याला माहिती असणं किंवा तंतूच्या बद्दलची आपल्याला जागृती असणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की आजचा जो काळ आहे या काळामध्ये वेगवेगळ्या तंतूंचा शोध लागून त्याची निर्मिती करून त्याच्यापासून कापड तयार केलं जातं आहे आणि ते मार्केटमध्ये येतं आणि ते कापड आपण वापरत आहोत. तर कापड तयार करताना त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या परिसज्जाच्या प्रक्रिया ज्या आहेत त्या केल्या जात असतात आणि या आधुनिक प्रक्रियेमुळे तंतूला एक वेगवेगळ्या प्रकारची ओळख, वेगळ्या प्रकारचं टेक्स्चर, वेगळ्या प्रकारची ग्लेज म्हणजे शायनिंग यासारख्या खूप छान अशा गोष्टी ज्या आहेत त्या वस्त्रामध्ये निर्माण केल्या जात आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की ह्या घटकांची उपस्थिती ही कपड्यांमध्ये किंवा कापडामध्ये येते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी काही रुची आहे ग्राहकांची किंवा व्यक्तींची, ही रुची त्याच्यामध्ये आपल्याला निर्माण होती आहे किंवा दिसती आहे. तर ह्या परिसज्जेच्या प्रक्रियेमुळे कापडाचा टिकाऊपणा, आरामदायीपणा, उपयोगिता याच्यावर देखील या गोष्टींचा परिणाम होत असतो. आणि त्याचप्रमाणे त्याच्या टेक्स्चरनुसार किंवा त्या कपड्याच्या प्रकारानुसार कपडे धुण्याची पद्धती देखील ह्या बदलत असतात किंवा बदल कराव्या लागत असतात. आणि म्हणून प्रत्येक तंतूचं वैशिष्ट्य जे आहे ते प्रत्येक व्यक्तीला माहिती असणं गरजेचं आहे. की जसं की लोकर हा जो तंतू आहे म्हणजे उनी तंतू जो आहे किंवा लोकर जो आहे हा या कापडाचा मूळ गुणवैशिष्ट्य जे आहे किंवा त्याचा मूळ गुणधर्म जो आहे तो हा कुठल्याही तंतूमध्ये, दुसऱ्या कुठल्याही तंतूमध्ये उपलब्ध नाही आहे किंवा नसतो आहे. म्हणजेच शुद्ध लोकरपासून बनवलेले जे कपडे आहेत ते व्यक्तीला उबदारपणा देतात किंवा उष्णता जी आहे ती व्यक्तीला देत असतात. तर हा उबदारपणा जो आहे तो दुसरा कुठलाही तंतू आपल्याला किंवा व्यक्तीला देऊ शकत नाही. हा जो काही तसं पाहिलं तर शुद्ध लोकरपासून दुसरा बनवलेला जो कपडा आहे तो फ्लॅनेल किंवा सुती तंतूसारखा बनवलेला दुसरा जो आहे तो आहे फ्लॅनेलेट. हे दोनही तंतू दिसायला उनी तंतूसारखा जो दिसणारा आहे तो फ्लॅनेट आहे आणि सुती तंतूसारखा दिसणारा जो तो आहे फ्लॅनेलेट आहे. तर हे दोन्ही तंतू दिसायला दुसऱ्या तंतूसारखेच आहेत, परंतु त्याचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म ह्या तंतूंमध्ये दिसून येत नाही किंवा त्याचा जो स्टँडर्ड आहे किंवा त्याचा जो दर्जा आहे तो याच्यामध्ये फरक जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये दिसून येतो. की जसं उनी तंतू हा आपल्याला उबदारपणा देऊ शकतो म्हणून आपण याला सर्दीच्या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये वापरतो, परंतु फ्लॅनेल जो आहे तो आपल्याला तितका उबदारपणा देणार नाही. दिसायला जरी तो त्याच्यासारखा असला किंवा त्याच्याच काही भागापासून तो बनवलेला असला तरी पण आपल्याला पाहिजे त्या पद्धतीचा उबदारपणा जो आहे तो हा तंतू आपल्याला देऊ शकत नाही. म्हणून याच्यासाठी आपल्याला विशिष्ट अशा तंतूंचे गुणधर्म माहिती असणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला तंतू निवडण्यापासून तंतू वापरणं आणि तंतू धुणं आणि त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणं किंवा त्याला साठवून ठेवणं या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला त्या तंतूचे गुणधर्म म्हणजे त्याच्यावरती केल्या जाणाऱ्या परिसज्जेच्या प्रक्रियेमुळे त्याच्यामध्ये जे गुणधर्म निर्माण होतात
ते गुणधर्म व्यक्तीला माहिती असणं गरजेचं असतं आणि त्या माहिती असलेल्या गुणधर्मांमुळे त्या तंतूंची काळजी घेणं, त्या तंतूला धुणं आणि त्या तंतूला साठवून ठेवणं किंवा त्याचं स्टोरेज करणं, ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्र आढावा जो आहे किंवा एकत्र ही गोष्ट लक्षात येण्यासाठी आपल्याला तंतू काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे की हा तंतू कसा बनला आहे, म्हणजे उदाहरणार्थ हा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित आहे. मग नैसर्गिक तंतूचे काय गुणधर्म असतात आणि त्या गुणधर्मानुसार त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या परिसज्जाच्या प्रक्रिया वापरल्या जातात आणि त्याची धुलाई कशी करायची आहे, त्याची साठवणूक कशी करायची. म्हणून याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला तंतूचं वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ फायबर हे बघणं आवश्यक आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण फक्त याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण तंतूचं वर्गीकरण कसं आहे याबद्दल बोलू. धन्यवाद.